भोंदू अशोक खराची आज तिसऱ्या गुन्ह्यामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे आणि काल न्यायालयीन कोठडी सुनावली गेल्यानंतर एसआयटीनं पुन्हा एकदा अशोक खराचा ताबा घेतलेला होता। वैद्यकीय तपासणीनंतर व्हीसीद्वारे कोर्टात हजर देखील केलं जाणार आहे। गर्भवती महिलेवर अत्याचार प्रकरणी ही सुनावणी होणार आहे आणि पोलीस कोठडीसाठी एसआयटीकडनं जोरदार युक्तिवाद केला जाणार असल्याचं समजतंय। पुढच्या तपासासाठी कोठडीची गरज असल्याचं कारण यावेळेला युक्तिवादादरम्यान मांडलं जाणार आहे। खरातला आता पुन्हा किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार याकडेच लक्ष असेल। महेश आपल्यासोबत आहेतच। महेश, या सुनावणी संदर्भातली काय अपडेट आहे? केव्हा खरातला हजर केलं जाईल? अगदी थोड्या वेळामध्ये खरं तर भोंदूबाबा अशोक खरात याला व्हीसीद्वारे हजर करण्यात येणार आहे, कारण त्याच्या सुरक्षितेच्या प्रश्नाखातर आता त्याच्या ज्या पुढील सुनावण्या आहे, आतापर्यंत त्याच्या जेवढ्या पण आता 2 सुनावण्या झाल्या त्या व्हीसीद्वारे झालेल्या आहे आणि त्यामुळे आजची सुनावणी देखील व्हीसीद्वारेच होण्याची जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र आता दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला खरं तर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र तपास यंत्रणांनी तिसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला पुन्हा एकदा ताब्यात घेतलेला आहे, त्याचा ताबा घेतला आहे आणि आता व्हीसीद्वारे अशोक खरात याला न्यायालयात हजर केले जाईल। हा तिसरा गुन्हा म्हणजे गर्भवती महिलेवर गर्भवती असताना लैंगिक अत्याचार त्याने केलेला होता आणि या सगळ्याचा तपास एसआयटीला करायचा आहे। त्यामुळे आज खरं तर न्यायालयामध्ये तपास यंत्रणांकडनं अशोक खरात याची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून देण्याची जी मागणी आहे ती करण्यात येईल। याचबरोबर सबळ पुरावे जे आहेत ते देखील सादर करण्यात येतील। त्यामुळे एकूणच आजच्या या न्यायालयामध्ये खरं तर युक्तिवादामध्ये तपास यंत्रणा अशोक खरातच्या संदर्भात अजून काय काय महत्वाची माहिती देतात ते तर बघणं महत्वाचंच ठरणार आहे। मात्र दुसरीकडे अशोक खरात याचे वकील नेमकी काय बाजू मांडतात याकडेही लक्ष असणार आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात होईल आणि यानंतर अशोक खरात याला पोलीस कोठडी दिली जाते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। ठीक आहे महेश, धन्यवाद, आपण माहिती दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।